मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अभिनेता गोविंदासोबत फोनवरून चर्चा। लवकरात लवकर तब्येत सुधारावी यासाठी शुभेच्छा। रुग्णालय प्रशासनाला गोविंदाच्या तब्येतीची योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना। क्रिटिकेअर रुग्णालयात माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडून गोविंदाची विचारपूस। गोविंदाची तब्येत स्थिर, पुढच्या 48 तासात त्याला डिस्चार्ज मिळेल, सावंत यांची प्रतिक्रिया। अभिनेता गोविंदाकडून स्वतःच्या लायसन्स गनमधून मिसफायर। गोविंदाच्या पायाला गोळी लागल्याची माहिती। अंधेरीतल्या क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये गोविंदावर उपचार। स्वतःकडील बंदूक गोविंदा स्वच्छ करत होता आणि यावेळी अनावधानाने ट्रिगर दाबला गेल्यानं बंदुकीतून गोळी सुटल्याची माहिती। दरम्यान गोविंदाच्या पायावर शस्त्रक्रिया, सध्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती। अभिनेता गोविंदानं आयसीयूतून चाहत्यांसाठी ऑडिओ क्लिप जारी केली। शुभेच्छा देणाऱ्या चाहत्यांचे आणि डॉक्टरांचे गोविंदानं आभार मानले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई आणि नवी मुंबई दौऱ्यावर। आमदार आणि भाजप पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार। आज रात्री सह्याद्री अतिथीगृहावर महायुतीची बैठक होणार। भाजप कार्यकर्ते आणि संघ स्वयंसेवकांमध्ये समन्वय साधण्यासाठी अमित शहा मध्यस्थी करणार। संघ पदाधिकाऱ्यांसोबत अमित शहा बैठक घेणार। सह्याद्री अतिथीगृहावर महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांसोबत अमित शहांची आज बैठक। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चेची शक्यता। चंद्रपूर विधानसभेची जागा भाजप लढवणार की शिवसेना हे ठरत नाही, तोपर्यंत कोणत्याही पक्षात प्रवेश घेणार नाही, अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची स्पष्टोक्ती। आमदार बबन शिंदेंना पक्षात परत घेण्यास शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विरोध। सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेऊ नका, माढा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची शरद पवारांकडे मागणी। बीडच्या माजलगावमध्ये अजित पवारांची जनसन्मान यात्रा। अजित पवारांसोबत धनंजय मुंडे, सुनील तटकरेंची उपस्थिती। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी। वैद्यकीय चाचणीच्या पहिल्या अहवालात हाकेंनी मद्यप्राशन केलं नसल्याचा डॉक्टरांचा निष्कर्ष। मराठा आंदोलकांकडून हाकेंवर दारू प्राशन केल्याचा आरोप। आपल्यावरच्या हल्ल्यामागे संभाजीराजेंसह कोल्हापूरच्या बड्या नेत्याचा हात। लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप, तर कॉल रेकॉर्ड चेक करण्याची हाकेंची मागणी। मारामाऱ्या कोण लावतं हे जनतेला कळतं। लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलकांच्या गोंधळानंतर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। कोणाच्या वैयक्तिक जीवनात आपण पडत नाही, जरांगेंचं वक्तव्य। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या सुरक्षेत वाढ। पुण्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सुरक्षेत वाढ। मराठा आरक्षणापाठोपाठ आता धनगर आरक्षणाचा अहवाल आज शासनाला सादर केला जाईल। डॉक्टर सुधाकर शिंदेंच्या समितीने तयार केलेला अहवाल आज सादर होईल। खासदार उदयनराजे भोसलेंनी वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मराठा आरक्षणावर चर्चा। मुख्यमंत्री आणि उदयनराजेंमध्ये चर्चा झाल्याची माहिती। राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राजक्त तनपुरे शरद पवारांच्या भेटीला। आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं भेटीला महत्त्व। धुळ्याचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले धुळे शहर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक। ठाकरे गट या जागेसाठी आग्रही। भोसले शरद पवारांच्या भेटीसाठी। अमरावतीच्या मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांची महिलांशी बाचाबाची, व्हिडिओ व्हायरल। अमरावतीच्या वरुड तालुक्यातील शहापूर इथला प्रकार। अमरावतीमध्ये भाजप आमदार भारसाकडे आणि वृक्षप्रेमी आमने सामने। न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना सुद्धा दर्यापूर नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं मनमानी कारभार, वृक्षप्रेमींचा आरोप। लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप। फडणवीसांनी भ्रष्टाचाऱ्यांशी निकाह केला। वोट जिहादवरून संजय राऊतांचा पलटवार। फडणवीसांनी जिहाद म्हणजे काय ते समजून घ्यावं आणि मग बोलावं, राऊतांचा हल्लाबोल। महाविकास आघाडीची आज पुन्हा बैठक। जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीतले नेते चर्चा करणार। दसऱ्यादरम्यान महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर होणार, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। अजित पवार गट सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करत नसल्याचा शरद पवारांचा आरोप। बदलापूर अत्याचार प्रकरणी शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटेंच्या अटकपूर्व जामिनावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी। गुन्हा दाखल झाल्यापासून कोतवाल आणि आपटे दोघेही फरार।
महिला सुरक्षेच्या प्रश्नावरून काँग्रेसची मुंबईमध्ये पोस्टरबाजी, लापता लेडीज महिला अत्याचाराची आकडेवारी दर्शवणारे पोस्टर लावून फडणवीसांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न. आमदार राजू कारेमोरेंची ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक. मुख्याधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करा, कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी. लाडकी बहीण योजनेचे नारी शक्ती दूत ॲप जुलै अखेरीस बंद झालं. त्यानंतर सरकारनं अर्ज भरण्यासाठी कोणती सुविधा दिली? प्रतिज्ञापत्राद्वारे माहिती 7 ऑक्टोबरला सादर करा, हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश. नांदेडच्या मनाठामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये घोटाळा झाल्याच्या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर आरोपी सचिन थोरात विरोधात गुन्हा दाखल. गरबा उत्सवाच्या ठिकाणी मुस्लिमांना प्रवेश नाकारण्यात यावा, विश्व हिंदू परिषदेने गरबा आयोजन समित्यांकडून अपेक्षा व्यक्त केली. मुंबईमध्ये बिल्डरच्या मर्जीनं एसआरएकडून जनतेवर अत्याचार, याविरोधात खासदार वर्षा गायकवाड आणि आम्ही लढा देणार, ही मनमानी खपवून घेणार नाही, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांचा इशारा. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 50 रुपयांनी वाढ, घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये मात्र कोणताही बदल नाही. व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1892 रुपये. पुणे मुंबई दरम्यान वंदे भारत मेट्रो धावण्याची शक्यता, तिकीट दर कमी असल्यामुळे सामान्य प्रवाशांचा वंदे भारत मेट्रो ट्रेनला चांगला प्रतिसाद मिळण्याचा अंदाज. 5 ऑक्टोबरपासून मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, 20 गाड्या सीएसएमटी ऐवजी दादरमधून सुटणार, सीएसएमटी स्थानकावरची गर्दी कमी करण्यासाठी निर्णय. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील विजेवर धावणारी मिनी टॉय ट्रेन ऑगस्ट 2025 पर्यंत सेवेत रुजू होणार. 2021 मध्ये तौक्ते चक्रीवादळात मिनी टॉय ट्रेन बंद पडली होती. नवरात्रोत्सवात महालक्ष्मी यात्रेसाठी बेस्टच्या विशेष गाड्या, 3 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान भायखळा महालक्ष्मी रेल्वे स्थानकावरून बसगाड्या सुटणार. नाशिकमध्ये नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कालिका देवी मंदिर प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात. देवीला 100 तोळे सोन्याचे दागिने परिधान करणार, विश्वस्त केशव पाटील यांची माहिती. भारतामध्ये यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची माहिती. देशभरात 934 मिलीमीटर पावसाची नोंद. 2020 नंतर देशात सर्वाधिक 108% पाऊस, हवामान विभागाची माहिती. मुंबईमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोथिंबीरची विक्रमी 94 टन आवक, बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण. कोथिंबीरीची जुडी 7 ते 9 रुपयांवर. इतर बाजार समित्यांमध्येही दर कमी झाल्याची व्यापाऱ्यांची माहिती. नालासोपारा पूर्वेकडील एका सोसायटीच्या कंपाऊंडची संरक्षण भिंत कोसळली, 3 वाहनांचं नुकसान. भिंत कोसळण्याची घटना सीसीटीव्हीत कैद. अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचा धर्मवीर 2च्या काही दृश्यांवर आक्षेप, काही काल्पनिक दृश्य काढून टाकण्याबाबत दिग्दर्शक प्रवीण तरडेंना पत्र. गुजरातमध्ये नोटांवर गांधींऐवजी अनुपम खेर यांचे चित्र, नकली नोटांच्या बदल्यात 1.5 कोटीचं सोनं लुटल्याचा प्रकार समोर. 3 तरुणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल. लडाखमधील शिक्षण चळवळीचे प्रणेते सोनम वांगचुक यांचा लडाख दिल्ली लाँग मार्च, दिल्ली सीमेवर प्रतिबंधात्मक आदेशानुसार वांगचुक दिल्ली पोलिसांच्या ताब्यात. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी मतदान सुरू, अंतिम टप्प्यात 40 जागांसाठी मतदान होणार. तिरुपतीच्या लाडवांमध्ये चरबी मिसळल्याला आधार नाही, मुख्यमंत्री चंद्राबाबूंच्या तिरुपती लाडूंसंबंधीच्या वक्तव्यावरून सुप्रीम कोर्टानं सुनावलं. लॅब रिपोर्टनुसार लाडूमध्ये चरबी मिसळल्याचं दिसत नाही, कोर्टाची माहिती. पुराचा तडाखा बसलेल्या गुजरात, मणिपूर आणि त्रिपुरा या राज्यांना केंद्राकडून 675 कोटींची आर्थिक मदत. सध्या पूरस्थितीचा सामना करणाऱ्या बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांनाही लवकरच मदत मिळणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहूंना फोन. इस्रायल आणि हिजबुल्ला संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. सगळ्या इस्रायली ओरिसांची सुटका व्हायला हवी, मोदींची भूमिका. इमर्जन्सी चित्रपटाच्या रिलीजचा तिढा सुटण्याचे संकेत. सीबीएफसीनं सुचवलेल्या कट्सवर कंगना सहमत, बोर्डाकडून हायकोर्टात माहिती. कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या षटकातील पहिल्या दोन्ही चेंडूंवर रोहित शर्मानं षटकार ठोकले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असा विक्रम करणारा रोहित शर्मा पहिलाच खेळाडू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.